काय यार, आम्ही आता गाड्या पण नाही चालवायच्या का? आता 350 सीसी पेक्षा जास्तच्या गाड्या आता घेणं मुश्किल झालं. ते कसं पाहूया. ज्या स्मॉल साईज कार्स आहेत 4 मीटरच्या अंतर्गत आणि 1200 सीसी पर्यंत, तर त्यांच्यावर अगोदरचा टॅक्स होता 29 ते 30%. तर आता तो घटवून केला आहे 18%. सेकंड, मिड साईज सिडान होत्या, तर त्यांच्यावर टॅक्स लागत होता 45%. तर आता तो घटवून केला आहे 40%. आणि ज्या एसयूव्हीज आहेत, एसयूव्हीज, याच आणि प्रायव्हेट जेट्स, त्यांच्यावर अगोदर लागत होता 50% टॅक्स, तर तो आता रिड्यूस करून केला आहे 40% टॅक्स. पण ह्यात सगळ्यात अनफेअर डिसिजन घेतला आहे ते 650 सीसीच्या बाईक्स आणि 1000 सीसीच्या बाईक्स, त्यांच्यावर जुन्या टॅक्सपेक्षा जास्तीचा टॅक्स ह्यावेळेस लावला गेला आहे. म्हणजेच अगोदर त्यांना लागत होता 31% टॅक्स, म्हणजेच 28% जीएसटी आणि 3% सेस, तर तो वाढवून केला आहे 40%. आता काय आम्ही बाईक्स पण नाही चालवायच्या का? काय आहे, अनफेअर डिसिजन आहे. बट सगळ्यात मोठा दिलासा जो भेटला आहे तो आपल्या बळीराजाला, म्हणजेच शेतकऱ्याला. जो अगोदर त्यांना शेतकऱ्याच्या उपकरणावर 12% टॅक्स लागू होत होता, तो आता फक्त लागू झालाय 5%. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर मोटो हॉल्टला ह्याबद्दल नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. आणि तुमचं काय मत आहे यावर हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. टिल देन बाय बाय आणि टेक केअर.